खड़ी हूँ गगीना 18 में और ये है हमारा बास्केटबॉल कोर्ट जहाँ पे जितने भी बड़े बड़े फेस्टिवल्स होते हैं, सेलिब्रेशन होते हैं, हम लोग यहीं पे करते हैं। और मेरे पीछे आप देख सकते हो प्रिपरेशन स्टार्ट हो रही है। कुछ लोग जो है पीछे डांस और गाने की प्रैक्टिस कर रहे हैं, कुछ लोग जो है अपने जो पार्टी और जिससे जो आज सेलिब्रेशन जो होने वाली उसकी थोड़ी बहुत प्रिपरेशन कर रहे हैं। हेलो एवरीवन, दिस इज रिशोना पाल स्टडीइंग एट समारा स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी। तो आज हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं शिवाजी जयंती और थोड़ी ही देर में जो है अंदर सेलिब्रेशन स्टार्ट होने वाला है। तो चलिए अंदर देखते हैं कि कैसे प्रिपरेशंस हुए। तो गाइस, जैसा कि आप जानते हैं, ये जो है छत्रपति शिवाजी जयंती, ये महाराष्ट्र के लिए सिर्फ एक सेलिब्रेशन नहीं है बट ये एक इमोशन है उनके लिए। तो चलिए जाके कुछ लोगों को पूछते हैं कि उन्हें कैसा फील हो रहा है इस इवेंट में आकर। हेलो दीदी। तो आपको कैसा लग रहा है इस इवेंट में सेलिब्रेट? बहुत अच्छा लग रहा है मुझे, क्योंकि मैं महाराष्ट्र से बिलोंग करती हूँ। तो और मैं समारा स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में से तो कभी सोचा नहीं था कि इतने बड़े लेवल पर इतना मेरा कल्चर सेलिब्रेट किया जाएगा। अब वो हो रहा है तो मुझे बहुत खुशी हो रही है। थैंक यू दीदी। तो हेलो गाइस, मेरे पीछे बैठी है लिबोग मैम जो कि हमारी एनआईटी मैम है और बाजू में जो है कमिनाल मैम बैठी है, सीनियर मैम बैठी है। तो चलो आके उनको पूछते हैं कि उनको कैसा लग रहा है। हाउ आर यू फीलिंग मैम टुडे इन दिस सेलिब्रेशन? Excited about this new for me because it's completely new for me celebration. So I'm looking forward to know more about the culture, how to write for with very interesting culture. So I need to thank you for the invitation. थैंक यू सो मच मैम। तो आप कहाँ से हो और इस इवेंट को क्यों इतना इम्पोर्टेंस दिया जाता है महाराष्ट्र में? तो मैं पुणे महाराष्ट्र से हूँ एंड शिव जयंती एक महाराष्ट्र का काइंड ऑफ फेस्टिवल है। तो एंड आज का अगर तुम लोग माहौल देखोगे तो हम सब लोग बहुत खुश है, बहुत ज्यादा एक्साइटेड है और बहुत ज्यादा मजा आ रहा है। तो चलिए गाइस जाके पूछते हैं कि क्या परफॉर्म करने वाले अभी। आप कहाँ से हो और आप आज इवेंट में क्या करने वाले, क्या परफॉर्म करने वाले? मैं महाराष्ट्र से हूँ, मुंबई से हूँ और मी मराठी आहे आणि आज शिव जयंती आहे तर आमच्याकडे खूप सारे मुलं आहेत की ती लोक परफॉर्म करणार आहेत और डान्स होणार आहे, अँकरिंग होणार आहे, शिवगर्जना होणार आहे, पवाडा होणार आहे। तर बघूया फंक्शन मध्ये काय काय होतं। हेलो, आप कहाँ हैं? मी महाराष्ट्रामधून आहे और आज आप परफॉर्म करने वाले? मी आज पोवाडा म्हणणार आहे महाराजांचा। पोवाडा म्हणजे महाराजांच्या ज्या लढाई आहे त्या कशा आहे त्या मी पोएट्रीच्या फॉर्म मध्ये सांगणार आहे। आप सब लोग ये जो फेस्टिवल है ये इतना इम्पोर्टेंट क्यों है? महाराष्ट्रासाठी हा खूप एक गर्वाचा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेले। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, ते गुलामीतून मुघलांच्या गुलामीतून आपल्याला आजाद केले पूर्वी 1600 साली। आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा विषय आहे। थँक्यू सो मच। संजीवनी देते उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते, तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते, गोंधळ मांडते ग आई गोंधळ मांडते।
France. Thank you, girls, for your energetic performance. Tepe, der Katerni Peglasit Akshara, Vispatit Sarincho, and is Marathi. Now, I would like to invite Akshara for Vyakhyan on Chhatrapati Shivaji Maharaj. आले किती गेले किती उडून गेले भरार आले किती गेले किती उडून गेले भरार संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरार सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श शासन करता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझ्या समोर बसलेल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तुम्हा सर्वांना माझे सप्रेम जय शिवराय मी सर्वप्रथम आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाच्या वाट्याला आलं पण पुढल्या 50 पिढ्या जागृत करण्याचं कर्तृत्व माझ्या राजांमध्ये राजांचा इतिहास सांगायला गेलं तर कितीतरी दिवस पुढे कमी पडतील इतकं कर्तृत्व माझ्या राजांनी केलं 12व्या वर्षी कर्नाटक बेंगलोरमधून महाराष्ट्रात परत आल्यानंतर शहाजीराजेंनी शिवबांना मुठभर मावळे दिले एक ध्वज दिला आणि एक राजमुद्रा दिली राजमुद्रेवर कोरलेले शब्द होते प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणार तुझे हे राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणार तुझे हे राज्य लोककल्याणासाठी झटणार तू लोककल्याणासाठी झटणार तू आणि राजे 50 वर्ष लोककल्याणासाठी स्त्रियांसाठी असेच झटत राहिले आणि हा स्वराज्य उभा केला स्वराज्य उभा करण्यामध्ये बरेच लोकांचे हात होते जसं 65 किलोची तलवार वागवतो तो यसाजी 65 किलोची तलवार वागवतो तो यसाजी 2000 सैन्याशी एकटा झुंजतो तो बाजी हात तुटला तरीही शत्रूशी लढतो त्याचं नाव तानाजी 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संभाजी संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी 10व्या वाघाला सामोरी जातो आणि वाघाला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र आणतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी शिवाजी महाराजांनी भारतात पहिलं स्वातंत्र्याची लढाई लढली तोरणा सर केली 350 किल्ले बांधले औरंगजेबाचे मामा शहिस्ते खानाची बोटे कापली अफजल खानाचा कोथळा काढला अशा रजंग कथा माझ्या राजांच्या इतिहासात सन 1666 मध्ये शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला त्यांच्या दरबारात बोलवले महाराज विश्वासाने आग्र्याला गेले परंतु तिथे त्यांचा अपमान करण्यात आला शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं सगळ्यांना वाटू लागले आता महाराज वाचू शकणार नाही परंतु धैर्य संयम आणि बुद्धी असलेले राजा शांतपणे संधीची वाट बघत होते नजरकैदेत असताना महाराजांनी आजारपणाचे कारण दिले आणि गरिबांना मिठाई पाठवण्याची परवानगी घेतली काही दिवसांनी सैनिकांना त्या पेटीची सवय पडली एके दिवशी राजे आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे त्या पेटीत बसून आग्र्यातून बाहेर पडले अत्यंत धाडसीने व चातुर्याने केलेली ही सुटका इतिहासात अजरामर ठरली आग्रा ही केवळ एक सुटका नाही आग्रा ही केवळ एक सुटका नाही ही होती बुद्धीवर मिळवलेली एक विजय गाथा शिवाजी महाराजांनी सिद्ध केली तलवारीपेक्षा बुद्धी शक्तिशाली आहे 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांनी देह सोडला पण खरं सांगायचं झालं तर महाराज आजही आपल्या सोबत आहे महाराजांनी पेटवलेला हा दिवा आजही प्रत्येक मराठ्याच्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तेवत आहे आजही महाराजांच्या समाधीसमोर उभं राहिलं तर मान झुकवते डोळे पाणावतात आणि एकच प्रश्न डोळ्यासमोर येतो असा राजा पुन्हा होईल का कधीच नाही आज आपण इथे राजांची जयंती नाही तर त्यांच्या विचारांना साजरं करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे राजे अमर आहेत कारण स्वराज्य अमर आहे जय भवानी जय भवानी Thank you, Akshara, for your powerful speech. Tepe, der Katerni Peglasit Shruti
Akshara and Renkichini Tamswami Nomal. Now, I would like to invite Shruti and Ishika for their energetic dance performance. हमने जब जब शमशीरें ताने हैं माए बाबा हम सब मामले बड़े मुख्तार हैं हम हर एक दिन फराज का त्योहार है हम ये गीत नाच दे तेरी नाच हम बचे तेरे Thank you girls for your amazing dance performance. Debate यथार्थी विकसित विनायक सिद्धी ई अभिनव गोवाड़ा. Now, I would like to welcome Vinayak, Siddhi and Abhinav for Powara. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम बला बलांना फुटला घाम याला कोण घालिये सण दरबारी कुस्ती बेगम दरबार झाला गपगार कुणी घेईन पुढाकार सारांनीच मानली हार. इतक्यात अचानक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचा अफजल खान जिता त्याचा अफजल खान जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चेडून. कौतुक झाले दरबारात. खान निघाला मोठा करून. त्याचं घोड दळ पायदळ फौजा पाटाला रे बक्कल अंगी 10 हातीचा बळ पाहणारा कापे चळचळ. गाव लुटली देव उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरूतली कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of the Afzal Khan's army? Yeah, sad. The lion of this mountain is dead. राजांची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढावा हुंदर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानांचे सैन्य अफाट आहे. त्यांच्या समोर आपला टिकाव लागणे अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाला रायबा? साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणे गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भयानपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा गणी माला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर ठरल्याप्रमाणे बेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करेल काय कल्पना युक्तीची हजी जी करेल काय कल्पना युक्तीची हजी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. अशा या शामियानात कान डौलत ढुलत आला. राजाला पाहून खान म्हणतो कसे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी रोखून नजर गहिरी जिरहाजी जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमानी मान्याला कटारीचा वार कान केला. खरा आवाज झाला. चिलकत होता अंगाला. खानाचा वार सुका गेला. खान गडबडला.
इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवाड गेलेला वाघनखांचा मारा केला टराटरा फाडलं पोटाला बहिर आला जी बहिर आला जी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। तो ये था छत्रपति शिवाजी जयंती का सेलिब्रेशन एंड आई होप यू लाइक इट। आपने एंजॉय किया होगा उसको हमारे साथ साथ। थैंक यू सो मच।